ते हातात जाळून टाकतो मी. जवळ गुप्तधन हातात येत नाही तवर त्या सखूला तुम्ही मारायचं नाही. आणि जरी मारलं तरी तिच्या डाव्या हाताच्या तळ हातावरही जाऊ द्यायची नाही. हो, तुम्ही खूप कळवळून हाका मारत होतात हो, आणि इथे कोणीच नव्हतं म्हणून मी. मग ऊन काय झालं असतं? डोळ्यांच्या खाचा झाल्या असत्या, माझ्या दृष्टी गेली असती माझी. पण तू मदतीच्या नावाखाली आलीसच का? माझ्या अंगाला हात लावलाच का तू? हा अगोचरपणा केलायस ना, मग आता त्या हातांना शिक्षा ही व्हायलाच हवी. थांब दिगो, नको, डावा हात नको. नाही रामाई, शिक्षा मिळाल्याशिवाय ही वटणीवर येणारच नाही. थांब. बाजूला हो, बाजूला हो. या सखूने कधी कोणाचा विचार केला का? हिच्या वागण्याला शिक्षा तर व्हायलाच हवी. तुझी सुटका नाही सटवे. उजवा हात पुढे कर. उजवा हात भाजला ना की खायचे वांदे होतील. डावा हात धड ठेवायचा नाही, नाही तर सगळी कामं जाऊबाईंना करावी लागतील. हो हो, बघा, शेवटी सासूबाईंनाच पुढाकार घ्यावा लागला. तुम्हाला ना फक्त धमकी देता येते, पण शिक्षा करायची म्हटलं की गोगल काय होते तुमची. मला काय बोलतेस का तू? आणि तू कुठे खेळापात वाटायला गेली होतीस? मी इथे कळवळून हाका मारत होतो तेव्हा का धावून आली नाहीस तू? तुला माझ्या हाका ऐकू आल्या नाहीत का? अहो सावकार, मगाशी मी ते कारण सबाबी नको आहेत मला. तू वेळेवर आली नाहीस म्हणून हिला संधी मिळाली. काही अर्थच नाही. काय गे दिगू इतका बोलून गेला तर कुठल्या धुंदीत हसतेस ग? खूपच झोंबतंय. मगाशी घडलेल्या रामायणाचा राग अजूनही धुमसताना दिसतोय. काही हवंय का मालकीणबाई? भांडी घासायला बसलीयस की रुखवत मांडायला? चल काम कर. माणिकताई, हो खूप आग होती हो डोळ्यांची. ऐक, ज्या हातांनी सावकारांना स्पर्श केलास त्या हातांना सासूबाईंनी शिक्षा केली, आणि ज्या डोळ्यांनी सावकारांकडे बघून चटका सहन केलास त्या डोळ्यांना मी शिक्षा केली. आता अंघोळ कर, नाहीतर विहिरीत उडी मार. काय करायचं ते कर. हो माणिकताई, माणिकताई, कोणीतरी या. माझे डोळेच उघडत नाहीये तो.
गार वाटते ना? अगं बघतेस काय, जर थांबली ना. शंभूबाई, तुम्ही ना मला आता अगदी विठुरायासारखे वाटलं. म्हणजे योग्य वेळी येऊन इतक्या मायेने माझे डोळे स्वच्छ करून दिले. किती गोड आहात तुम्ही. विठुराया, अरे ती सगळी वारकरी माऊली तुझ्यापर्यंत पोहोचत असतील ना? त्यांची काळजी घे हा तू. अरे आषाढी पर्वावर आलीये, तुला त्यांच्याकडे लक्ष द्यायलाच हवं. विठुराया, आपल्या मायणीला आपण आषाढी कशी साजरी करायचो रे? पण इथे मी काय करू? परत आल्यानंतरची ही माझी पहिलीच आषाढी. माझी खूप इच्छा आहे आणि आता सगळं तुझ्याच हातात आहे. तू माझ्याकडून हे करवून घे हा. ए म्हाताऱ्या, गबस गबस, अगोदर गबस. एक बडका घेऊन ये, त्याचा थोबाडच बांधून ठेवतो. अहो पण झालंय तरी काय? ए म्हाताऱ्या, तुला एकदा सांगितलं कळत नाही? फक्त या गावात नाही, अख्खा या पंचकृषीत त्या विठ्ठलाचं नाव नाही घ्यायचं. हा, चल हो बाजूला. हो काय करताय तुम्ही? त्यांचं वय तरी बघा हो, लागलं असेल त्यांना. ए तुळसा, तू कशाला मध्ये येतेस का? हो बाजूला. अहो ते नवीन असतील ना, आपल्या गावाचे नियम त्यांना माहिती नसतील. ते पुन्हा विठ्ठल नाम नाही घेणार. चला र. आजोबा बघू, तुम्हाला लागलं असेल ना? आजोबा, अरे तू, चला आज भेट झाली. तू याच गावात राहतेस का? आजोबा, अहो असं काय बोलताय? माहितीये की तुम्हाला, माझ्या घरी पण आला होतात. बाबाजी महाराज आले होते तेव्हा. नाही ग पोरी. आजोबा नीट आठवा ना, तुम्ही त्या दिवशी मला आशीर्वाद दिले आणि माझ्या कपाळावरची जखम बरी केली. त्यानंतर जेव्हा मी खूप खूप संकटात होते, तेव्हा तुम्हीच तर माझ्या मदतीला आलात माझ्या घरी. पांडुरंग हरी. तुळसा, आणि तेव्हा तुम्ही मला तुळसा म्हणून पुकारलं होतं. अहो तुमच्यामुळेच तर माझ्यावरचं बालंत दूर झालं होतं. पांडुरंगा, अगं धन्य आहेस तू. तो सावळा सुकुमारच धावून आला होता तुझ्या मदतीला, या पामराचं रूप घेऊन. धन्य आहेस. हो आजोबा, काय हे आजोबा? माझ्या ध्यानात आलंय की माझा सखा, माझा विठुरायच मला वाचवतो आणि तुम्ही माझ्याहून किती मोठे आहात. माझे आजोबाच आहात तुम्ही. अहो तुम्ही काय माझ्या पुढे हात जोडताय? मी तुम्हाला नमस्कार केला पाहिजे. हो किती लागलंय तुम्हाला. चला घरी चला, गोड पाणी घ्या आणि मी तुमच्या जखमेला हळद चंदनाचा लेप लावून देते. हा नको, आत्ता नको. अगं मी गोपाळपूरला निघालोय. उद्या आषाढी एकादशी. मला रावळात पोचायला हवं. त्याच रावळात जिथे तू खांबातून मूर्ती काढली होतीस. आजोबा जरा वेळ घरी चला, जास्त वेळ थांबू नका, लगेच निघा. पण माझ्या हातून तुमची सेवा तरी होऊ द्या. ठीक आहे. आता बाळ आत्ता पुढे कुणाचं काय चालतंय. चला आलेच हा, थांबा. या वारकऱ्याची सेवा तुळसाला का करायची असेल? म्हणजे ही सखू असणार. पर
जोडी आजा नातीवानी बी वाटते आहे. म्हणजे ही नक्की कोण असणार? सखू की तुळसा? अरे बाप रे, हा बुवा पुन्हा आला. अरे दिगू, म्हणजे मी तुझे कान भरतोय असं समजू नको हा. अरे आपल्या घरात कोण कोण पाहुणे आलेत ते बघ, तेव्हा कळेल. कोण आलेत? ते वारकरी बुवा आठवतात का तुला? अरे ती सखू तुळसा बनवून आपल्या घरी आली होती, तेव्हा बाबाची झाडाझडती घेत होते, तेव्हा अचानक नाही का एक बुवा आले होते, आठवतंय? आता दादाच्या जवळचे किंवा तुझ्या वडिलांच्या जवळचे आलेत असा विचार करू शकशील तू, पण त्याने वहिनींना किती त्रास होईल याचाही विचार कर. पण सखूने असं कसं थेट त्यांना घरात घेतलं? काय माहिती, मी आपलं तुझ्या कानावर घातलं. हा, मी येतो रे. दिगून स्पष्टच सांगितलंय ना तुम्हाला, हे सगळं तुम्हीच सांभाळायचं. पण म्हटलं सगळ्यांचा हातभार लागला असता तर. अरे हे इथे आहे होय. हा, आणि वच्छे मीही हातभार लावायला आलोय. हा, आलात? हा? भूक लागली असेल. नाही हो वहिनी, आता वय वाढलं ना तशी भूक कमीच होते. पण इथे यायला हे कारण नाही. नाही म्हणजे तुम्हाला वाटत असेल की मी आग लावायला वगैरे आलोय, तसं नाहीये हो वहिनी. बाहेर ती सखू आली आहे आणि तिच्याबरोबर बैठकीमध्ये ते वारकरी आजोबा पण आले. तुळसा, एक बोलू? उद्या आषाढी एकादशी, मोठा पवित्र दिवस. निदान तू तरी गोपाळपूरला विठुरायाच्या दर्शनाला यायला हवंस. बिचारा विठुराया सगळ्यांची वाट बघतोय. गावकरी येत नाहीत, घाबरतात. अगं तूच त्या विठुरायाला त्याचं गाभाऱ्यातलं स्थान परत मिळवून दिलंयस. कशाला? अहो हिला कशाला नेता? त्यापेक्षा सगळ्यांनी इथेच या आणि कानाचे पडदे फुटतील इतक्या मोठ्याने टाळ मृदुंग पडवा आणि आमच्या छाताडावर नाचा सगळे. जे करायचं नाहीये ना ते सगळं करा तुम्ही. मालक, हो असं काय बोलताय? अगं ए नकटे, दीड दमडीची दासी तू तू आम्हाला शिकवणार आम्ही काय आणि कसं बोलायचं? आणि हा कोण आहे आगंतुक म्हातारा? इथे येऊन असं बोलण्याचं धरिष्ट कसं झालं? तेही विठ्ठलाच्या साठी बोलावं, कमालच झाली. आमच्या या घरात, या गावात, या पंचक्रोशीत विठ्ठल नाव निषिद्ध आहे, ठाऊक नाहीये का तुम्हाला? क्षमा करा, आजोबांना माहित नाहीये म्हणून ते बोलले असतील. आणि उद्या आषाढी आहे ना, म्हणून मी रावळात यावं असं त्यांना वाटलं असेल. त्यांनी कितीही आमंत्रण केलं तरी मालकीणबाईंची परवानगी घेतल्याशिवाय मी जाणार आहे का? ए पण जाण्याची इच्छा होतेच कशी ग तुला? की आम्हाला राग येईल असं वागायचंय? तुला त्या रावळात जाण्याची परवानगी मिळणार नाही, तू विचारूच नकोस. आणि मुळात हा म्हातारा इथे परत आलाच कशाला? दिगू, आधी याला बाहेर हाकलून दे. आमच्या या घरात विठ्ठल भक्तांसाठी स्थान नाहीये. चला निघा, चला निघा.
तुम्ही निघालात तर बरं होईल. दिगू अरे तू गया वया काय करतोयस? आणि तुम्ही निघा निघा. ही तुळसा कुठल्याही परिस्थितीत आषाढीला रावळात येणार नाही. आणि चोरून मारून गेलीच तर परत तिला या घरात प्रवेश नाही, समजलं ना? सासूबाई, सखूला जायचं असेल तर जाऊ द्या की. रे माणिक, काय बोलतीस तू? अहो सासूबाई, आपल्या घोर घराण्याचे नियम आपल्या कुटुंबाला लागू होतील ना. ही तुळसा कोण आहे? दीड दमडीची दासी. ही काय तुमची सून आहे का? आपल्या कुटुंबाचा भाग थोडीच आहे ही. तुळसा, जायचंय ना तुला? जा. आजोबा या. तू चल, ये इकडे ये. त्या सुद्धा मालकीणबाईच आहेत. त्यांनी परवानगी दिली आहे म्हणजे मी येऊ शकेन असं वाटतंय. आणि बाकी विठुरायाची इच्छा. मोठी धैर्यवान आहेस तू. हृदयात भक्तीची ज्योत वादळात सुद्धा सतत तेवत ठेवली आहेस. माऊलींची कृपा तुझ्या पाठीशी आहे, म्हणूनच हे शक्य झालंय. तू उद्या ये. तुझ्या हातून उद्या पूजा आरती सगळं होईल. माऊलींचा हात तुझ्या डोक्यावर आहे. तू नक्की येशील. तुला नसता आगाऊपणा करायला कोणी सांगितलं ग? या घराचे काही नियम आहेत आणि त्यातला मुख्य नियम म्हणजे जे काही निर्णय घ्यायचे ते रमाई घेते. माणिक, तुझं हे वागणं मलाही आवडलेलं नाहीये. तू रमाईला सुचवू शकतेस, पण हा असा शहाणपणा मी केला असता ना तर रमाईनं मला विहिरीतच ढकललं असतं. आणि बोलावणं कसलं तर आषाढीच, तेही त्या विठ्ठलाच्या रावळात जाण्याच. दिगू, अरे ती दीड शाणी आता उजळ माथाने आषाढीला जाईल. बाबाजी महाराजांना आपण काय तोंड दाखवणार? मला तर कल्पना सहन होत नाहीये. थांबा थांबा, आधी माझं ऐकून तर आता घ्या. स्पष्टीकरण देऊन परिस्थिती बदलणार आहे का माणिक? अहो माझं ऐकून तरी घ्या. सासूबाई, तुमचा अधिकार मला मान्य आहे. नव्हे, तुमचाच अधिकार आहे आणि ह्यापुढे सुद्धा राहील. मी अजिबात निर्णय घेणार नाही. आधी तुम्हाला सुचवे. आता माझ्याकडनं चूक झाली, पण त्यामागे माझा काय विचार होता हे तर मला सांगू दे. सखू तिकडे गेली तर तिला आनंद मिळेल ना? गेली शब्द असा लांबवतेस जणू काही ती जाणारच नाही. तूच परवानगी दिलीस ना, उड्या मारत जाईल. तेच सांगते सासूबाई, आपण तिला परवानगी नाही दिली म्हणून सखू जाऊ नाही शकली. असं होण्यापेक्षा आपण तिला परवानगी दिली तरीही सखू गेली नाही, असं झालं तर अधिक चांगलं नाही का होणार? आपण सांगितलेली कामं पूर्णच नाही झाली तर ती कशी जाणार? विठुराया, उद्या आषाढी एकादशी आहे. म्हणजे किती आनंदाचा दिवस. अरे मी काल म्हंटल आणि आज अक्षरशः माझी विनवणी तू उचलून धरलीस रे. नाही म्हणजे मनापासूनच म्हंटल आणि आज तू वाट सुद्धा तयार केलीस. आणि हो, मी रागवली हा तुझ्यावर. तू त्या आजोबांच्या रूपात आला होतास ना, तरीच
तरीच मला संशय आला होता. अरे खरंच आला होता संशय. कशावरून सांगू? मी तुळसा हे नाव इथे आल्यावर ठरवलं होतं. अरे पण ते आजोबा मला इथे येण्यापूर्वीच भेटले होते. मग ते कसे काय मला तुळसा तुळसा हाक मारत आले? मनात आलं तूच त्यांना सांगितलं असशील, पण तूच आलायस हे मला का नाही सांगितलंस रे? असं नको हा करूस. पुढच्या वेळी मला तुझ्यासाठी काहीतरी करण्याची संधी दे ना. आणि हो, उद्या तुझ्या दर्शनासाठी मी गोपाळपूरच्या रावळात येणार हे नक्की. काय ग, जेवायला बसलीयस का? हो, काही काम होतं का? अगं कांडण करायचं राहिलंय आणि तुला उद्या सकाळी लवकर जावं लागेल ना. खरंच खरंच मी जाऊ? काम झाल्यावर ना. हो तर अगं काम झाल्यावर जा. म्हणूनच म्हणते जेवणाआधी कांडण करून घे आणि रात्री उशिरा कांडत बसलीस ना की आवाज होईल आणि सगळ्यांची झोपमोड होईल. मग जा हातासरशी कांडण करून घे. मी तुझं जेवण काढून झाकून ठेवते. हा, कांडण झालं ना की निवांत जेव. जा जा, नको ग असं बघत बसू. मेली थंड डोळ्यांनी बघतच बसते नुसती. जा. अगं मामी, हे काय दिवस संपला पण तुझी काय कामं नाही संपली अजून. अगं हसतेस काय? भूक नाही लागली? नाही हो, आणि काम झालं की जेवीन ना मी. तू तुझं काम करते, मी तुला भरवतो, चालेल? नको नको, काम झालं की मी जेवीन. अगं तोवर मी काय करू? काही नका करू. तुम्ही एवढ्या मायेने चौकशी करताय आणि या वयात असा विचार करताय हेच माझ्यासाठी खूप आहे. जा, आणि माझी काळजी करू नका. जाऊन झोपा, नाही तर आई ओरडेल तुम्हाला. जा. हा कसला आवाज येतो एवढा? अहो बाईसाहेबांना उद्या रावळात जायचंय ना, त्यामुळे उरक वाढलाय. उद्याची सगळी कामं आजच करायची घाई झाली असणार. तुम्ही दुर्लक्ष करा, मी बघते. तुला पण ना माणिक, नको त्यावेळी नको तो आगाऊपणा सुचतो. तू तिच्या पुढ्यात गाजर ठेवलंस ना, हाच मोठा मूर्खपणा केलाय. अहो म्हंटल ना चुकलं, पण आता निस्तरायला नको का? तुम्ही बघा, आम्ही असं काहीतरी करू ना की तिला कुठेही जाताच येणार नाही. तुला ठाऊक नाहीये माणिक, ती जिद्दीला पेटली ना तर कुठल्या थराला जाऊ शकते हे मला विचार. शिवाय तिचा तो तिच्या मदतीला धावतोच. आम्ही असताना तिच्या मदतीला कोणीही येणार नाही आणि ती कुठेही जाणार नाही, हा माझा शब्द आहे. वाह, आज पहिल्यांदा सखू समोर नाहीये तरीही चिडलेत. माझ्यावर हक्क दाखवतायत. चला पटकन जेवून घेते, उद्या पहाटे उठायचंय ना. हे काय, ताट रिकामं. सासूबाई अन्न काढून ठेवायला विसरले असतील. पातेल्यात असेल ना.
रमाई बघ, कांडून कांडून सखू इतकी दमली की ताटबा कसं अगदी स्वच्छ केलंय, अगदी लख. छान, असं हवं. यमुने बघतेस ना, सगळी भांडी कशी चाटून पुसून लखलखीत केली आहेत. आणि कष्ट केल्यावर ना सडकून भूक लागतेच बाई. सखू, पोटभर जेवलीस ना ग? मी आता हे ना चूलघर आधी आवरून घे हं, आणि मग जा झोपायला. चल ग यमुने. काय ग, अशी कासावीस का दिसतेस? मी मग कोण मी? अगं मी तुझाच विचार केला. आज तुझा उपवास घडला आणि उद्या पुन्हा आषाढीचा उपवास, म्हणजे सलग 2 दिवस उपवास घडला तर पुण्य सुद्धा दुप्पटच की. खरंय. अगं काय बघतेस काय? जा झोप जा जाऊन. अगं जा. विठुराया, आज माझ्या नशिबी उपास नाही, महानैवेद्य आहे. अरे तुला वाहिलेली तुळस म्हणजे महाभोगच झाला ना. प्रसाद समजून ग्रहण करते हा. विठुराय, झोपते हा. तू सुद्धा विश्रांती घे. उद्या पंढरीला तुझ्या चरणी मस्तक ठेवायला लक्ष लक्ष भक्त येतील. मी सुद्धा गोपाळपूरच्या रावळात येणार आहे हा. आजोबांना तसा शब्द दिलाय मी, मग ते यायलाच हवं ना. ते वाट बघत असतील माझी. आणि तूही. किती प्रसन्न वाटतंय नाही. तुम्ही दोघं अगदी साजिरे गोजिरे दिसताय. तुमचं हे रूप मी माझ्या डोळ्यात साठवून घेतलंय. चला आता पटापट घरची कामं करते, म्हणजे रावळात जायला उशीर होणार नाही. चला आता दिवस उजाडला, राम रगाडा सुरू. वच्छे कामासाठी गुपसायचंय ग बाई, तर कुठून सुरुवात करू? हा अगो बाई, भाजी चिरून झाली. कमाल आहे. दळण सुद्धा झाले.
अगं बाई, कळशात पाणी सुद्धा भरून ठेवलंय. सखुनी एवढी तयारी केली तरी कधी? काय रे, आज इतका किलबिला? आषाढी आहे म्हणून तुम्हाला आनंद झालाय का? मला पण खूप आनंद झालाय, कारण आज खूप खूप दिवसांनी मी रावळात जाणार आहे ना. काय हो जाऊबाई, हा? काय झालं? इतक्या चकित का दिसताय? अहो चकित, डोळे टिपले माझे. बघा बघा, सखुनी सगळी तयारी करून ठेवले. हो, दळण दळले, अहो भाजी सुद्धा चिरून ठेवले, भांडी घासलीत आणि आताच नदीवरून कपडे धुवून सुद्धा आली ती. वाळत घालते पहा तिथे परसदारात. एवढी सगळी कामं अशी बराबर कशी काय केलीत होती ना? करू दे करू दे, तिला कितीही तयारी करू दे, तिची शेंडी माझ्याच हातात आहे. तिला वाटतंय तसं काहीही होणार नाही. आत्ता भ्रमाचा भोपळा फोडते, बघते काय करते ते. काय लगबगीने कुठे? सासूबाई सगळी, ए मालकीणबाई सगळी कामं झाली आहेत. पहाटेपासूनच तयारीला लागले ना मी. सगळी तयारी अगदी नीट करून ठेवली. धुणी भांडी, हौद भरणं आणि चूलघरात पण सगळी तयारी करून ठेवली. आता मला रावळात जायला काही हरकत नाही ना? अगं बाई, सगळी कामं झाल्यावर जा असं ठरलं होतं ना. पण कामं झाले तसं तुला वाटतंय, मला नाही. आधीच काय कालवडे सारख्या टणाटणा उड्या मारत चाललीयस, कुठेही जायचं नाही. अगं काय मोठा धक्का बसल्यासारखं काय करतेस? कालच सांगितलं होतं ना तुला. सोयीस्करपणे विसरतेस सगळं. ते राहू दे इथे. चल 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 पुढे हो, ये. चल आतो, चल. बघतेस काय तिकडे? चल. हे बघ, बाबाजींच्या मठात आज ही सगळी ज्वारी दळून पीठ पाठवायचं. तुला कुठे उन्हाळ्याला जायचंय ना, माझी काही हरकत नाही. सगळी ज्वारी दळायची आणि मगच जायचं. चला सुरुवात करा. हे काय आहे रे विठुराया? सगळी कामं झाली म्हणून किती आनंदात होते मी. आता तुझ्याकडे धावत यायचं म्हणून उत्साह संचारला होता रे. पण आता इतकी ज्वारी दळायची. दळायला ना नाहीये रे, पण संध्याकाळ होईल. बघतोयस ना? कसोटी घेतोयस माझी? नाही, आता काही होऊ दे. मी रावळात जाणार म्हणजे जाणार. ही कसोटी मी पूर्ण करणार. आषाढी नाही चुकवणार.
दळत राहा. नाही तुझी कंबर मोडली ना तर बघ, गेली तुझी आषाढी, जात्यात पूर्ण फरडली गेली. मोठी नाचत होती ना जाणार जाणार म्हणून. बस आता दळत. इतका आनंदाचा दिवस आणि बघताय ना सखूची काय अवस्था करून ठेवली. झालं आता. काय झालं? एक पोतं झालं? अगं पण ते एकच पोतं नाहीये काही. ही 2 पोती ज्वारी कोण दळणार? तू पण दळायला हवीत ना. आणखीन 2 पोती. अहो माणिक ते दळतीयस की रमाईला बोलवू? काम असं अपूर्ण ठेवून जाणारस का? अहो नाही हो, पण रावळात आषाढी. ए, तू रावळात आषाढीला गेली नाहीस तर काही फरक पडणार नाहीये. रमाई, रमाई. नको नको, मालकीणबाईंना हाका कशाला मारताय? मी सगळं काम करते. ही 2 पोती पण दळून ठेवते. मी सगळं करेन. काय रे हे विठुराया, अशी कसोटी घेतात का आपल्या सखीची? अरे ही 2 पोती दळण दळण्यात अख्खी रात्र जाईल आणि मला तुझ्या दर्शनाला यायचंय ना. मी कशी येऊ? ठीक आहे विठुराय, जर तुझीच इच्छा नसेल की मी दर्शनासाठी रावळात यावं तर मी तरी काय करू रे? तुझी इच्छा प्रमाणे. अडकली. आता इथेच तुझं राहुल आणि इथेच तुझा विठोबा. बस. दिवसभर काय, आता रात्रभर सुद्धा दळत बस म्हणा.
मालकीणबाई मी करते हा. हे काम पूर्ण केल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. तू करशीलच ग, माहिती आहे मला. पण तुला रावळात जायचंय ना? अगं मग जा ना, उशीर नाही का होणार? हो, पण हे दळण ते मी बघते, तू जा. अगं जा. नाही नाही नको, मी हे करते. नाही म्हणजे मीच सांगितलं होतं की कामं पूर्ण झाल्याशिवाय जायचं नाही. आता मीच सांगते, तू जा 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 जा. खरंच? उठ. जा. ठीक आहे, येते हा. विठ्ठल 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 सखा पांडुरंग सखा पांडुरंग ओ सखा. येते हा. दोन टाळ नाद एक मनी वाजे रे मृदुंग श्वास श्वास गोपताना सखा माझा पांडुरंग सखा माझा पांडुरंग सखा माझा पांडुरंग सखा माझा पांडुरंग सखा माझा पांडुरंग. सासू काकू मी रावळात जाऊन येते हा. इथं कोणी आलं होतं की काय? कोण येतंय म्हणा माझ्या मदतीला? ही सखूच काय ती येते. पण या तिघींनी तिला दळायला बसवलंय ना. त्या तिघी पण ना एकापेक्षा एक धूर्त आहेत. एकीला झाकावं आणि दुसरीला काढावं. माणिक, यमुना, अगं तुम्ही दोघे इथे काय करताय? उगाच गप्पा जोडत बसलाय. अगं सखूवर लक्ष ठेवायला हवं. महा अक्कलबाज आहे ते. आपल्याला वाटाण्याच्या अक्षता लावून आषाढीसाठी पोबारा करायची, कुणाला काही कळणार सुद्धा नाही. अगं तिच्यावर लक्ष ठेवा, नुसतं हू करत राहू नका, लक्ष ठेवा. यमुना वंश, आता एक क्षण काही झालं का? कधी आता रमाई गेली तेव्हा ना मला पण काहीतरी झालं ग, पण काय झालं काही कळलंच नाही. नाही मग काही नसेल, दोघींना कळणार नाही का? ते जाऊ दे, तू इथे बसी ये. मी काय सांगत होते, ग ती सखू आहे ना,